Cancer Healer Center, a new beginning. युटी म्हणजे यूज अँड थ्रो. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. ठाकरेंच्या एसनची या टीकेला उपमुख्यमंत्री शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर. उद्धव ठाकरे गोंधळलेल्या अवस्थेत. ठाकरे गटाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा. अमित शहांचं कालचं भाषण जिनांनाही लाजवणार. वक्फ बिल मुस्लिमांच्या हिताचं म्हणजे तुम्ही हिंदुत्व सोडलं का? उद्धव ठाकरे यांचा भाजपला सवाल. ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले. पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंकडून मतांचं लांगुल चालन. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांची जोरदार टीका. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडून राज्यसभेमध्ये वक्फ सुधारणा विधेयक सादर. राज्यसभेमध्ये आजच विधेयकावर मतदान होणार. काल लोकसभेमध्ये वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी. वक्फ सुधारणा विधेयकावरील राज्यसभेतील मतदानाला शरद पवार गैरहजर राहणार. शरद पवार मुंबईत असल्याची माहिती. पवार उद्या दिल्लीला रवाना होणार. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवतीचा मृत्यू. आमदार अमित गोरखे यांचा गंभीर आरोप. आमदार गोरखे यांचे पीएस सुशांत भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू. दीनानाथ रुग्णालयानं ऍडमिट करण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून सरकारला अहवाल देणार. आरोपांवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं स्पष्टीकरण. राज ठाकरेंच्या मराठीबाबतच्या सूचनेनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक. परळमधील आयडीबीआय आणि कुलाब्यातील मुंबई बँकेत जाऊन मनसे कार्यकर्त्यांकडून विचारणा. मराठीमध्ये काम झालं पाहिजे, मनसेची मागणी. Cancer Healer Center, a new beginning.